राज्यामध्ये अनेक महानगरपालिकांमध्ये प्रत्येक शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे, परंतु नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पुतळा नाही, याची खंत वाटते. अनेक वर्षापासून आमच्या आरपीआयच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली, मोर्चा केले, उपोषणं धरली. उपोषण सोडण्यासाठी इथले काही नेते गण पण आले, पुतळ्याचा बनवण्याची काही आश्वासन दिली, पण अद्यापर्यंत पुतळा इथं झाला नाही. मी आरपीआय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचा प्रदेश सचिव, माझे सहकारी दत्तात्रय निंबाळकर आणि चंदू शालिक पाटील आम्ही इथं उपस्थित आहे. मी प्रदेश सचिव म्हणून सुद्धा मी स्मरणपत्र यांना आज आयुक्तांना 23वा दिलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नवी मुंबईमध्ये बसावं. सुनियोजित शहर आहे, नियोजित शहर आहे आणि या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नसावा ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे. मग याचा नक्की द्वेष करतोय कोण, याचाच जरा पाहणी केली पाहिजे. आम्ही आयुक्तांना अनेक वेळा पत्र दिली, पण यांच्यावरती कोणतीही काही कारवाई होत नाही. माझ्या मते पालिका स्थापन झाल्यापासून तर आत्तापर्यंत इथे माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसावा म्हणून मागणी केलेली आहे, मोर्चे काढलेले आहे, पत्रव्यवहार केलेले आहे, परंतु इथल्या प्रशासनाला याच्याबद्दल जाग येत नाही. प्रशासनालाच का असं म्हणावं मला वाटतंय. याच्यामध्ये इथले राज्यकर्ते सुद्धा दुर्लक्ष करत आहेत. आता त्याच्या आधी काँग्रेसचं सरकार होतं, राष्ट्रवादी सरकार होतं, शिवसेनेचं होतं, आता भाजपाचं सरकार आहे. मग इथले आता महासभा झाली, माझ्या मताने 4 ते 5 महासभा आता झालेल्या आहेत. ह्या नवीन महानगरपालिकेत स्थापन झाल्यापासून निवडणूक झाल्याच्या नंतर एकाही महासभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व्हावा हा विषय घेतला नाही. ही खेदजनक गोष्ट आहे. आम्ही पत्र व्यवहार केलेले आहेत, मग मीच पत्र व्यवहार करून त्याच्यावरती त्यांनी विषय घेऊ असं नाही, पण त्यांना स्वतः सुद्धा कळलं पाहिजे. अनेक वेळा वर्तमानपत्रामध्ये ह्या बातम्या आलेल्या आहेत. मग पुतळा का होत नाहीत, सांगतात की जागा फायनल झालेली आहे, कुठं जागा फायनल झाली सांगत नाहीत. त्याच्यानंतर इथं प्रशासनाने एक समिती नेमली होती, त्या समितीचं पुढं काय झालं तेही काही कळलं नाही. आम्ही आता शेवटचं स्मरणपत्र 23वं दिलेलं आहे. जर ह्या 8-10 दिवसामध्ये काही त्यांनी जर आम्हाला काही उत्तर व्यवस्थित दिलं नाही आणि ठोस अशी कारवाई केली नाही तर मी अनेक संघटनांशी नवी मुंबईमधल्या बोललेलो आहेत, अनेक राजकीय पक्षाच्या लोकांशी बोललेलो आहेत. सगळ्याला एकत्र करून एक आम्ही समिती तयार करू आणि एक मोठा महामोर्चा या पालिकेवरती काढू आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा इथं बसवण्यास आम्ही यांना भाग पाडू असं ह्यावेळेस मी आपल्यासमोर सांगत आहे.